तर नमस्कार मित्रांनो, आज सर्जेराव मतदानाची जनजागृती करणार आहे. तर दोन शब्द सर्जेराव आपले. नमस्कार सर्जेराव. बांधवाजी बघितल्यानो बालबांधवांनो बालबांधवांनो 20 तारखेला मतदान आहे. सगळ्या ऑल महाराष्ट्रामध्ये मतदान आपले पूर्णपणे 100% मतदान व्हायला पाहिजे हे मी अपेक्षा करतो. मतदानाची जनजागृती झाली पाहिजे आणि मतदानाची जनजागृती व्हायला पाहिजे आणि योग्य निर्णय घ्या आणि योग्य उमेदवार निवडा. आणि उमेदवार हुडका नाही आल्या त्यातून निवडा. त्यातून निवडा आणि योग्य काम करील भागातनं त्यांना 100% मतदान करा. कुणाच्याही दबाखाली राहू नका. 100% सगळं आपल्याला मत करायचं आहे, आपल्या हातात आहे. कुणाला आणायचं निवडून, कुणाला आपलं हे करायचं आहे त्यांना निवडून आणा. गावाला जाऊ नका. मग कुठेही जावा, मत टाका. कुठेही जावा, कुठल्याही गावात असू दे, मत टाकायलाच पाहिजे. मत टाकायला जावं म्हणायचं. मत टाकायला जायला पाहिजे. आणि कुठल्या गावात असतील, कुठे लांब असतील तर यायला पाहिजे तर महाराष्ट्रात आणि मतदान करायलाच पाहिजे. 100% कामं बघा. कोण चांगला आहे बघा, कोण चांगला कोण स्वच्छ आहे बघा. म्हण की कोण मतदान आहे, मतदार कोण चांगला आहे. मतदार चांगला नाही रे, उमेदवार कोण चांगला आहे. कोण चांगला आहे, कुणाच काम चांगलं आहे, काम चांगला आहे. कुणाला आपण मत टाकलं पाहिजे, मत टाकलं पाहिजे. कोण आपलं काम करू शकतो, काम करू शकतोय. शिक्षणाला प्राधान्य कोण देतो, शिक्षणाला प्राधान्य कोण करू शकतो, स्वच्छतेला प्राधान्य कोण देतो, स्वच्छताला प्राधान्य कोण करू शकतो. आपल्या भागामध्ये स्वच्छता कोण राखेल, आपल्या भागामध्ये कोण स्वच्छता राखते. बेरोजगारांना रोजगार कोण देईल, 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 बेरोजगारांना रोजगार कोण देईल. आणि आपल्याला श्रीखंडपुरी कोण देईल, आपल्याला श्रीखंडपुरी कोण देईल. श्रीखंड कुठलं काढलाय. आपल्या सगळ्या लोकांना चांगलं समजावून कोण घेईल, सगळ्यांना समजावून लोकांना घेईल. मतदारांच्या उपयोगी पडेल. दवाखान्याची कामं बघल, दवाखान्याची कामं लोकांची म्हणजे कुणाची मदत, गरीब पंतप्रधान योजना असतील, घर बांधून देईल. त्यांना घर आणि त्यांना कुणाला माहित असेल तर त्यांना सांगू शकताय. तुम्ही सांगू दुसऱ्याला सांगा नाही, आपण ज्याला मत टाकणार त्याला सांगायचं. कुणाला माहिती नसलं तर नाही, तर त्यांना माहिती तर नसलं तर उमेदवार निवडून देणार आपण त्याला माहित असणार ना सगळं उमेदवारला. तर ते करा. पाण्याची व्यवस्था बघितली पाहिजे. पाण्याची महत्वाची व्यवस्था आहे. सगळ्यात महत्वाचं पाणी आहे. पाणी आहे तर सगळं आहे. पाणी आहे तर सगळं आहे. पाणी है तो जीवन है. जीवन है. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. मछली के जो गानी है, मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है. मछली के गानी है, मछली में पाणी है. जमलेलं तर माझ्या बाळबंधू मतदान करा. मतदानाची जनजागृती झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. लोकांना व्यवस्थित सांगा, लोकांना समजावून सांगा. आपल्या आजारी पाजारी शेजारी पाजारी कोण असतील त्या लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करा. प्रवृत्त करा. आपल्याला श्वासोच्छ श्वास घेता आला पाहिजे. स्वच्छ मनाने आपल्याला वाईट वाटू नये. श्वासोच्छ श्वास घेता आला पाहिजे. स्वच्छ श्वास घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित मतदान करा. मतदानाची जनजागृती झाली पाहिजे. देशातल्या प्रत्येक माणसानं आपला मताचा अधिकार जो आहे तो आपल्याला मिळाला अधिकार तो आपण बजावला पाहिजे. आपल्याला योग्य उमेदवार निवडला पाहिजे. नाहीतर बऱ्याच लोक सुट्टीला जातात, जाऊ नका. सर्जेराव सुट्टी नाही 20 तारखेला. मत टाकताना तू यायचं दुकानला परत सकाळी टाकून येणार. 8ला जायचं, मत टाकायचं आपण इकडे दुकान मस्त आहे. तेच की तिथे टाकून लगेच चिकडे यायचं. 10ला ड्युटी चालू. सपला विषय. 10ला ड्युटी चालू. विषय क्लोज. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज सर्जेराव मतदानाची जनजागृती करणार आहेत आणि सर्जेराव आपले 2 मोलाचे शब्द. नमस्कार. तुम्हाला जमाम बघितल्यानो आणि बालकांनो 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि जागृती मतदान हे सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. योग्य जनजागृती आणि योग्य मतदान म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधनं मतदान हे सगळ्यांच्या मनापासून व्हायला पाहिजे. आणि आपल्याला मत कुणाला मनासारखं वाटतंय बाबा ह्यो माझा मत मला योग्य करायचंच आहे आणि माझा योग्य माणूस आहे ह्याला मत करा. 100% हे आपल्या भागात काम करणार आणि योग्य काम करणार आणि योग्य सगळ्यांना तमाम बालबांधवांनो मतदानाची जनजागृती. नमस्कार. सर्जेराव पवार. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.